ते बलराम फुगीर होतं थोडं. कोण हनुमान कोण? कृष्ण म्हणला थांब, तू येईन त्याची गाठ पडेल नाही, हातानं झटी करू नको, ती नगरी पेटवणारा पाठ्या आहे. याला काय जमाना, हा लगेच 7-8 कार्यकर्त्यांना घेऊन गेला. निष्ठावंत, दर इलेक्शनला नव्या पक्षात. याला निष्ठावंत नाही म्हणायचं, निष्ठानिष्ठी म्हणायचं. निष्ठानिष्ठी. हा, प्रत्येक कार्यकर्ता असा नुसता पाहून राहिलाय 24ला काय होईल तिकडे जाऊ इकडं. हे सगळे कार्यकर्ते गेले. हनुमंतराया मस्त आपलं कोणाचं भजन करीत असतील, रामाला. हनुमंतरायाने ओळखलं गिराईक आलंय आणि हे आपल्याला हाणणार, कारण हे आले तर कशाला. हनुमंतरायाने शेपटीला सांगितलं सावधान. शेपूट सावधान. बलराम लांबच उभा राहिला. आपले कार्यकर्ते असले आपल्याला काय घेणे. मोठी लोक डायरेक्ट मारामारी नाही करीत. मोठी लोक लावून द्याच्या करीत नाही. आणि पुन्हा मिटवायच्या टायमाला मला म्हणले असतं ना इथवर गेलोच नसते. माझा न्यायला कोणी मग तुम्ही जर मला म्हणायचं ना, आपण तर रात्री प्यायला समजत होतो, तेवढं पेता पेता तर म्हणलं तर आपण ह्या गोष्टी या थराला जाऊन. बरं तू मायापासून पिऊन गेला, तू तिकडे गेला का वा? तो म्हणला उतरे बो, त्यांच्या ऑफिसात घुसलो भाऊ, काय करतो. बायका गप्पावर बसल्या बसल्या म्हणती 50 वर्ष झाले माया पप्प्याच्या बापाला राजकारणात, पण अजून माया पप्प्याच्या बापाचा कोणी हात धरला नाही. इतका मा पप्प्याचा बाप राजकारणात तरबेश आहे. ती म्हणली, दुसरी म्हणली का तुमचा पप्प्याचा बाप एवढा राजकारणात तरबेश आहे, मग दर इलेक्शनला पक्ष का मग बदलितो. ती म्हणली बदली नका जाईना, मला याचा अभिमान आहे का त्याने अजून मला बदलावलं नाही. पक्ष बदलू जाऊ द्या, मला खरा अभिमान तोय. आणि मला खात्री आहे मी मेले तरी ते बदलू शकत. हनुमान शेपटी लांबून बसले होते. शेपटी लांबून बसले होते. शेपटीला हनुमानला सांगितलं सुरू. शेपटी जशी पळाली 15-20 जण गठुड्यासारखी बांधली, 1.5 किलोमीटर फेकून दिली. कार्यकर्ते गायब. बलराम मधल्या पांदीनं घरी एकटाच राहिला. मग आपल्याकडे असंच राहते ना, प्रचाराला 500, खांडखाला 900, जुलाबो आला 350, उमेदवार पडला एकटाच घरी आला. कार्यकर्ते गायब. कार्यकर्ते पुन्हा दुसरे दिवस सकाळी घाबरू नका, आपलं गाव नालायक आहे. माझा असा अंदाज आहे आपण ज्याच्या का वाटायला दिले ना त्यानं बहुतेक वाटले ना. पण तुम्ही घाबरू नका, पुढच्या वेळेस आपण अख्खा वाचपा काढणार. कवा पुढच्या वेळेस तुम्हाला पुढच्या वेळेस काढू वाचपा, पण आता गाण टाकली तिचं काय म्हणलं तवर खरेदी करू. लक्ष्मण महाराज हे जसे विकून दिले कार्यकर्ते, बलराम घरी आला डायरेक्ट. कृष्ण म्हणले, कृष्ण म्हणला काय गडबड आहे, सांगायचं होतं नाही म्हणले का. मग तो येडेवानीच का आला करायचं, अहंकार माणसाला संपवतो. मग ते बलराम राहिले बाजूला, ते गरुडच आलं मध्ये. बरं काही माणसाला मध्ये बोलायचं सगळं राहायची. आपण म्हणलं ना पावसाळा आहे असं माझं म्हणजे आपण खोटं सांगतो. बरं काही माणसं ही चित्र लई आला तो गरुड. कोण हनुमान. कृष्ण म्हणला थांब, तू येईन त्याची नाही गाठ, ते काही साधी वस्तू नाही. पण ही फुगीर माणसं ऐकते नाही हो, ऐकते. राजा सकाळीच फिरायला निघाला आणि दारुड्या उतार टाकून आला. टाईट होता, 5 वाजता राजा फिरायला निघाला. आणि दारुड्या फुल टाईट होता.
दारुड्या राजाला म्हणला बाजू सडक, मी आलो आणि तू हत्तीवर चाललाय, बोल तुझ्या सकट हत्तीची किंमत काय. राजा म्हणला मी लय श्रीमंत पाहिली पण एवढा मोठा माणूस नाही पाहिला. नीट बोल, नागरी सकट घेईन, तू तर किरकोळ आहे. राजा म्हणला सकाळी ये व्यवहाराला, टिकून टाकून नगरी. सकाळी परदानाने धरून आणलं आणि रायसाहेब म्हणले रात्री घाईघाई भेट झाली आपली, हत्ती सगट तुम्ही मला मागितलं होतं पण आता आपण नगरी सगट व्यवहार करू. तो दारुड्या राजाकडे पात्रायला म्हणला तू प्याला तर नाही ना. राजाला तर चक्करच आली, तू प्याला तर नाही. मूर्ख आहे का म्हणला, नगरी मी घेत असतो का, जिला नगरी घ्यायची होती ती निघून गेली, मला काय करतो. तुम्हाला 20 रुपये उताराला दे का डोकं खातो. लाईन नमुने. बंगल्यावाला पुढे भिकारी गेला बंगल्याच्या पुढं आणि ती बंगल्यावाला नालायक होतो. तो भिकारीला म्हणला बाहेर, गेट मध्ये दिसला तर तंगड्या तोडीन. तो भिकारी म्हणला मी असाच होतो. तू तरी तंगड्या तोडीतो पण मी पोत्यात घालून भिकारी हाणत होतो. आता माझ्या हे दिवस आले तुला सांगायला आलो. कुठं ना दिला ग त्या बंगल्यावाल्या पुढे भिकारी गेला आणि भिकारी त्याला म्हणणार भाऊ 50 रुपये दे. तर म्हणला पा मग फाटका शर्ट तरी दे, चपाती तरी दे सतकोर, माझ्याकडे काय नाही. तर म्हणला काही नाही, मग चाल माझ्या सांग. मग दोघंही मागवतोय काही नाही. दोन शेठ गप्पा मारीत बसले, 3 शेठ. तो एक म्हणला उधळपट्टी चांगली नाही. म्हणला का, 15 दिवस झाले म्हणला माझी सुपारी अजून संपली नाही. दुसरं म्हणला मूर्ख आहे तो, मला कंप्लीट 2.5 महिने झाले 30 सुपारी खातोय म्हणला. तो तिसरा शेठ म्हणला तुम्ही दोघंही कंगाल होणार, तुम्हाला काय खावा याची अक्कल नाही. 1 वर्ष झालं आपल्या सुपारीला अजून खपलीच नाही. तुम्ही खात्या का, म्हणले रोज. मग खपली कशी काय नाही. तो म्हणला तिला छिद्र पाडलंय आणि दोरीला टांगली, तलब झाली. येते उधळपट्टी करायला मोकळा नाही, टांगून ठेवली. मला जेव्हा लहर येईल. 2 वर्षाचं दुखणं गेलं तुमच्या. अरे गरुडा इथं होतो, तुम्ही काय काळजी करायची नाही. काय रे काय म्हणजे कोण हनुमान, अरे तू ग बस. मग कृष्णाने ठरवलं हे जरा फुगलंय याची जिरून घेऊ. हा गेला आणि त्याला म्हणला सांग नगरीच्या बाहेर हनुमान आलाय, त्याला सांग तुला कृष्णाने बोलावलंय. अहो ती गरुड इतकं फुगीर होत, तो काय म्हणला माहिती कृष्णाला, देवा कोणाला काय काम सांगावयाचं भान, तू माझ्या ठेव बसतो आणि मला माकडाला निरोप सांगा सांगतो. तर म्हणला तू जायचं खरं, ही फुगीरपणातच गेलं. म्हणजे नवरी पाहाला पोरग जाताना कसं जातं, बुट एकाचे, द्वारे एकाच्या, सॉक्स दुसऱ्याची, गाडी तिसऱ्याची, पेट्रोल चौथ्याचं, आणि आपले लोक म्हणते पोर गाडी वालत. नवरी बी 2-4 दिवस साड्या गोळा करते, ही निसून पाय ती निसून पाय. दुसरी काय बरं महिला म्हणलं तुम्ही एवढं साड्या ठुतका आला असत्या घरात. अहो एका बाईनं कपाट उघडलं साड्या पडल्या, बाई मेलिंग खाली. हे गेलो फुगीरपणा आणि हनुमंता तुला कृष्णानं बोलवलंय असं म्हणल्याबरोबर हनुमंतानं बायाच माग केल्या होत्या. एकच टेकवली, तिसऱ्या कोलाठोडीला कृष्ण पुढे पडलं. ते 3 तांबे पाणी प्यालं तेव्हा साधव झालं. ते
कृष्ण म्हणले काय म्हणले सांगायला बघत नाही राहिलं का म्हणले झालं का. गरुड म्हणला कृष्णाला तू माझ्या मुळावर का उठला. मी नशीब म्हणून वाचलो एकच बसली मला अजून सुधराला तू त्याच्या का पाठवलं का आला. कृष्ण म्हणला तू परत एकदा जाय. तो म्हणला आता जागेवर औषध पी आणि इथं मरल पण तिथं जायचं तिथं जायला वासना राहिली का म्हणा कारण त्याला अहंकार झाला होता. हा म्हणला मग असं कर तू जाय आणि आता मान रामानं बोलावलंय. तो म्हणला म्हणायचं जाऊ दे मी येत नाही हे निश्चित. जवळजवळ माझे सगळे विधी तिथंच होण्याची शक्यता आहे. तू भक्त माझ्या कृपा ठेव. जाऊ आता झालं तर जमाय. आता काय भक्त पिंडाला कावळा शिवायचा राहिला नाही तर कार्यक्रम झाला. हे एकूण गेलं पण पहिली झापड राम बसलं होती हे लांबच उभं राहिलं. पण हनुमंत म्हणलं ते मारकटा नाही म्हणलं पहिल्या झापडीचं आठवण त्याला. हे हनुमंता तुला रामानं बोलवलंय. राम शब्द ऐकल्याबरोबर जे हनुमंतानं उडी मारली डायरेक्ट गरुडाच्या बोकांडी. गरुडांना मिटला आपला. आता जागरण गोंधळही नाही ना आता सत्यनारायण नाही ना हनीमून नाही आता डायरेक्ट 13 वाज. हा गडी बोकांडी बसलाय हलायचा काय ताण नाही. आणि बसल्यावर म्हणले चला. हनुमान वरून विचारायचा गरुडाला कसं काय. ते म्हणले सगळं ठीक आहे फक्त थोडं नाक मोकळं सोडा मला श्वास घेऊ द्या नाही तर आता गेम झालाच आहे माझा मी तर काही जगत नाही. पण गरुड विचार करीत होता तिकडे कृष्ण दाखवायचा आहे राम आणि बोकांडी आहे हनुमान. आता आपला गेम जवळजवळ कारण यानं मुंडकं दाबल्यावर आपल्याला काय अंतकालेचे मामे वय नाही काहीच नाही. नारदानं पाहिलं गंमत बी घातली. नारद पळत गेला आणि कृष्णाला म्हणला सावध व्हा. म्हणले का गरुड आला बा. म्हणले येऊन दे नाही हनुमान आलाय. हनुमान आल्यावर कृष्ण सावध झाले. म्हणले काय हनुमान आलाय म्हणजे त्याला दाखवायचा आहे राम. कृष्ण म्हणला मी राम होईल भाऊ सीता पुढे. कारण हा पठ्या का एकट्या रामाचं दर्शन. सगळ्या बायका देवाच्या ब्युटी पार्लरला गेल्या लय मेकअप सगळ्या फेल गेल्या. सत्यभामा फेल गेली. सत्यभामेचा अहंकार गेला गरुडाचा अहंकार गेला आणि मग ह्या बाबांना अवतार घ्यायचं ठरवलं. आणि वसु तिथी नाम बुधवार हा बुधवारी रात्री 12 वाजता जन्माला आला. आणि आला त्यावेळेस गुढ्या उभारल्या. गुढिया तोरण गुढिया तोरण